Welcome student. In this video we are going to learn structure of leaf, structure of flower and fruit. First we study the structure of leaf. Leaves grow from the nodes on a stem. Leaves are generally thin, flat and green. बघा पानं जी आहेत ती खोडाला पेराच्या जागी असतात आणि ती सामान्यतः पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड ऑर लॅमिना. बघा पानाचा जो पसरट आणि हिरव्या रंगाचा भाग असतो त्या भागाला पर्णपत्र असे म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि त्याची जी कडा आहे या कडाला पर्णधारा असे म्हणतात. लीफ मार्जिन मे बी एंटायर डेंटेड ऑर लोब्ड. आता ही जी पर्णधारा आहे म्हणजे पानाची जी कडा आहे ती काही झाडांच्यामध्ये सलग असते तर काही झाडांच्यामध्ये ती खंडित असते किंवा दंतेरी असते. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. पानाचे जे टोक आहे या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राउंडेड. आता हे जे टोक आहे ते काही वेळेला निमुळते असू शकते, टोकदार असते, तर काही वेळेला गोलाकार असते. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पिटिओल. बघा काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो आणि या देठाला पिटिओल असं म्हटलं जातं. पिटिओल म्हणजे देठ. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पिटिओल. बघा काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतो. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. बघा पानाचा जो भाग खोडाला चिकटलेला असतो त्याला पर्णतल असे म्हटले जाते. लीफ बेस म्हणजे काय? पर्णतल. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. बघा आणि अगदी छोट्या पानासारखा काही भाग त्या लीफ बेसला म्हणजे पर्णतलाजवळ असतो. दीज आर कॉल्ड स्टिप्युल्स. त्या भागांना स्टिप्युल्स म्हणजेच उपपर्णे असं म्हटलं जातं. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. बघा ही जी उपपर्णे आहेत ती सगळ्याच वनस्पतीमध्ये आढळतात का? तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतीचं निरीक्षण करा आणि माहिती करून घ्या की कोणत्या वनस्पतींच्या पानाच्या तळाला हे स्टिप्युल्स म्हणजेच उपपर्णे असतात. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड लीफ. सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. सिंपल लीव्ज म्हणजे साधे पान. काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असतं आणि एकच मध्यशिर असते. अशा पानांना साधे पान असे म्हणतात. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज इन सम प्लांट्स इज डिवायडेड इंटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स. सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज. बघा काही वनस्पतींच्या मध्ये मात्र पानामध्ये मुख्य सिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकामध्ये विभागलेले असते. अशा पानांना संयुक्त पान असे म्हणतात. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज. म्हणजे साधे पान आणि संयुक्त पान हे पानाचे दोन मुख्य प्रकार आहेत. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. बघा काही वनस्पतीमध्ये खोडावरची पानांची जी रचना आहे, मांडणी आहे ती वेगवेगळी असते आणि त्यानुसार सुद्धा त्यांचे आपल्याला प्रकार पाहायला मिळतात. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, ओरल्ड, स्पायरल एक्सेट्रा. बघा काही वनस्पतींच्यामध्ये ती आवर्ती असतात, काही वनस्पतींच्यामध्ये सम्मुख असतात, तर काही वनस्पतींच्यामध्ये वर्तुळाकार असतात. लीव्ज आर राउंडेड, पाल्मेट, लँक्युलेट, लिनियर एक्सेट्रा. बघा काही वनस्पतीमध्ये पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिडव्हेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड.
बघा पिंपळाचं पान तुम्ही पाहिलेलं आहे. पिंपळाचं पानाचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येतं की पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड सीर असते आणि त्यामुळे हे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य सिरेस उपशिरा फुटून त्यांचे एकच जाळे तयार होते. बघा सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिड वेन, दे आर ब्रँचड अँड फॉर्म ए नेटवर्क. म्हणजेच या ठिकाणी मुख्य सिरेला उपशिरा फुटून अशा एक प्रकारचं जाळं शिरांचं तयार होतं आणि यालाच रेटिक्युलम किंवा जाळीदार असं म्हटलं जातं. ऑन द अदर हँड द लीव्ज ऑफ मेज, ऑल द वेन्स आर पॅरलल रनिंग फ्रॉम द लिप बेस टू द अपेक्स. आणि या उलट जर आपण मक्याच्या पानाचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की या मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकास समांतर गेलेल्या असतात. जस द पीपल लीफ ब्लेड इज रेटिक्युलेट व्हेनेशन अँड मेज लीफ ब्लेड इज पॅरलल व्हेनेशन. म्हणजेच बघा या ठिकाणी पिंपळाचं जे पान आहे या पानामध्ये जाळीदार सिन्याविन्यास आहे आणि मक्याच्या पानामध्ये समांतर सिन्याविन्यास आहे. यानंतर आपण पाहणार आहोत स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. फ्लावर मे बी हॅव अ लॉंग ऑर ए शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिकल. बघा काही फुलांना लांब तर काही फुलांना आखूड देठ असतो. पेडिकल म्हणजे काय? देठ. वन ऑफ द पेडिकल इज अटॅच्ड टू द स्टेम. बघा फुलांचा जो देठाचा भाग आहे तो खोडाला चिकटलेला असतो. द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड सोलन. आणि दुसरं जे टोक आहे ते सामान्यतः पसरट आणि फुगीर असते. इट इज कॉल्ड द रेसिप्टॅकल. त्याला काय म्हणायचं आहे? रेसिप्टॅकल म्हणजे पुष्पाधार. पेटल्स अँड अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रेसिप्टॅकल. बघा फुलांच्या पाकळ्या आणि इतर भाग हा या पुष्पधारावर असतो. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनोसियम आर द डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर. बघा निदलपुंज. कॅलिक्स म्हणजे काय? निदलपुंज. करोला म्हणजे दलपुंज. अँड्रोसियम म्हणजे पुमंग आणि गायनोसियम म्हणजे जायंग. दीज आर द डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर. हे फुलाचे वेगवेगळे भाग आहेत. त्याचीही सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया आपण कॅलिक्स. फर्स्ट वी सी कॅलिक्स. इन द बड कंडिशन द पेटल्स आर कव्हर्डेड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स. बघा कळी अवस्थेमध्ये पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. विच आर ग्रीन इन कलर. म्हणजे त्या कशा आहेत? हिरव्या रंगाच्या आहेत. दे फॉर्म द कॅलिक्स. आणि ते निदलपुंजापासून बनलेल्या असतात. सेकंड पार्ट ऑफ द फ्लावर इज कोरोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट कॉल्ड पेटल्स. हा जो आहे तो वेगवेगळ्या रंगांनी बनलेला असतो आणि त्यालाच पाकळ्या असं म्हटलं जातं. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक रोज, क्रायसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कनेर, तगर एक्सेट्रा. थर्ड पार्ट ऑफ द फ्लावर इज अँड्रोसियम. दिस इज मेड रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा फुलाचा पुल्लिंगी भाग आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमेन्स. स्टेमेन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. बघा हा जो भाग आहे हा पुंकेशरापासून बनलेला असतो आणि या पुंकेशर हा परागकोश व वृंत यापासून बनलेला असतो. त्यानंतरचा पार्ट जो आहे फोर्थ पार्ट गायनोसियम, जायांग. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे. दिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. हा स्त्री केशरापासून बनलेला आहे. ए कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी.
आणि हे जो स्त्रीकेशर आहे हा स्त्रीकेशर कुक्षिवृंत आणि अंडाशय यापासून बनलेला आहे. स्टिग्मा स्टिग्मा म्हणजे काय? कुक्षी. स्टाईल म्हणजे कुक्षिवृंत आणि ओव्हरी म्हणजे अंडाशय. नाव वी सी द पॉलिनेशन इन प्लांट. आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे परिपक्व झाल्यानंतर, ज्यावेळेला फुलाची पूर्ण वाढ होते त्यानंतर anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. काय होतं बघा, फुलं परिपक्व झाल्यानंतर त्यामध्ये असलेला परागकोश जो आहे तो फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. आणि ही जी क्रिया आहे या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. ड्यू टू पॉलिनेशन ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. आता या ठिकाणी बघा, परागीभवनापासून पुढे काय होतं, अंडाशयातील बीजांडाचे फलन होते. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फ्रॉम द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. अशा प्रकारे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. नाव वी सी द फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची फळे खातो. ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक फळाला त्याचं वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म आहे. देअर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट एक्सेट्रा. प्रत्येक फळाच्या चवीमध्ये, रंगामध्ये, आकारामध्ये विविधता आढळते. मँगो कन्सिस्ट ओनली वन सीड, whereas jackfruit consists of many small fruitlets, each with its own seed. बघा, आंबा तुम्ही पाहिलेला आहे, आंब्यामध्ये एकच कोय असते म्हणजे एकच बी असतं, तर फणसामध्ये असंख्य गरे म्हणजे असंख्य बिया असतात. ऑब्झर्व द फ्रूट ऑफ बेर, मँगो, चिक्कू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर सेल. बघा, वेगळे जर फळांचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक फळामधील गरांची व बियांची रचना ही वेगवेगळी आहे. फ्लेशी पार्ट अँड सीड म्हणजे त्याच्यामध्ये असलेला गर आणि बी याच्यामध्ये आपल्याला विविधता आढळते. इन केस ऑफ फ्रूट लाईक कॅशू, इट सीड इज आउटसाइड द फ्रूट. बघा, काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे गराच्या बाहेरच्या बाजूला असते म्हणजे फळाच्या बाहेर असते. सोक द सीड ऑफ पी, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. Press the seed with your fingers and observe them, which seeds get divided into 2 equal parts. Seeds which get divided into 2 equal parts are called dicotyledonous. बघा, काही वनस्पतींच्या बिया म्हणजे शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी यासारख्या बिया 3-4 तास भिजत टाकून त्या हाताने दाबून बघा, ज्या बीचे 2 समान भाग होतात त्याला द्विदल बी म्हणजे डायकॉटिलिडॉनस असं म्हटलं जातं. सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू 2 equal पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलिडॉनस सीड. बघा, ज्या बीचे दाबल्यानंतर 2 भाग होत नाहीत, 2 समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी म्हणजेच मोनोकॉटिलिडॉनस असं म्हटलं जातं.